मित्रांनो नमस्कार। आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। चॅनलला सबस्क्राइब करा म्हणजे आपल्याला नवीन जे व्हिडिओ आहेत ते पाहायला भेटतील। तर याआधी बघा आपण घराचं बांधकाम पाहिलं, घरावरचे पत्रे खोलताना पाहिले, ते जुने पत्रे काढताना पाहिले। तर आता नवीन पत्रे टाकायचे, तर मग ते अगोदर काय आहे, तर जे जुने पत्रे पुढच्या घराचे त्या पत्र्याच्या खाली ना जागा बनवायची, इकडचे पत्रे त्याच्या खाली बसतील असं। आता हे जे बांधकाम आहे हे पत्रे लेवलला गेले पा गट्टूचं बांधकाम आहे आणि आज कामाला पण आहे ना टाईम झाला आहे। तर इथं जे जुने पत्रे आहेत आणि त्या पत्र्यांच्या खाली बघा इकडं फूल राहिलं, मी हातुरी आहे, छणी आहे आणि जे वरचं जुनं बांधकाम आहे ना तिथले विटा काढायचे आहे। हे काढताना जपून करायला लागू राहिलं का ते पत्रे जे आहेत ना बरोबर डोक्याच्या लेवलला आहे पा। तर आणि हाताला पण लागायचं ब्यावे, म्हणजे आपण ज्यावेळेस टोला मारतो ना त्यावेळेस हाताला पत्र लागायचं ब्यावे। आणि जुने पत्रे त्याला दारले राहते। इथले ज्या आळगायाम पर्लिंगा ज्या दिसते ना त्या सुद्धा खोलायचं आहे, पण त्या जेव्हा वेळेला येईल आणि जेव्हा मळ्यातली आपली लाईट राहील तेव्हा ते खोलायचं आहे। आणि आपण आता जे पत्र्याचं जे बसवायचं काम आहे ते दिलेलं आहे। पहिले जे पत्रे होते ते लोखंडी होते, तुम्ही पाहिले, ते खोलताना पण पाहिले। आणि इकडे जे आहे ना इकडे सिमेंटचे पत्रे टाकायचे। आता त्याचा फायदा काय होणार आहे ते पण आपल्याला माहिती होईल, काही सिमेंटचे पत्रे का टाकायचे, लोखंडी का टाकायचे नाही आहे, ते पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सांगणारच आहे। तर आता हे जे पत्रे बसवायचं काम आहे ना हे काम आपण दिलेलं आहे, पण त्या अगोदर इथली जे सापट आहे ना ही सापट का कमी करायचं माहिती आहे का, सिमेंटच्या पत्र्याची साईज आहे ना ती मोठी आहे आणि पहिले जे लोखंडी पत्रे होते त्याची साईज बारीक होती। अजून दुसरी गोष्ट म्हणजे टूप लेवल काढायला सोपं होईल, म्हणजे जेवढी साईज आपण इथली मोठी जास्त काढणार आहे ना आणि या अर्ध्या पत्रिका काढल्यावर परत नवीन ज्यावेळेस टूप लेवल काढायची राहील त्यावेळेस सिमेंटचे पत्रे बसवायला आणि ते टूप लेवल काढायला सोपं होईल, म्हणून ती जागा मोकळी करायची आहे। जुन्याचे पत्रे आहेत आता पुढच्या घरावरचे ते लय मजबूत आहे आणि चांगले आहे, त्याच्यामुळं मध्ये ज्याचा जो पाईप आहे आणि इकडचा पाईप त्याला वेल्डिंग करेल। आता तो आम्हाला तो कट करून काढावा लागेल, तेव्हा शिकून तर तो निघणार आहे। आता हे जे कामं आहेत हे कामं आपल्याला थोडासा कामाचा अनुभव असल्यामुळे ते कामं करायला सोपे जाते। तर आज पण भरपूर कामं असे आहेत का ते करायला सोपे राहते पण करता येत नाही का, कारण कामाची माहिती राहत नाही किंवा अनुभव राहत नाही आणि मग भरपूर कामांसाठी आपल्याला एक्स्ट्रा पैसे द्यावा लागत आहे। ज्यावेळेस तर आता आम्ही जे पत्रे बसवणार आहेत त्यांना बोलावलं होतं तर त्यांनी पैसे भरपूर सांगितले होते, पण आपलं येणारचं काम सोपं आहे। मग त्यांना आपण सांगितलं की काही कामं आम्ही करून घेऊ, मग आपले त्याच्यामुळे काही पैसे पण कमी झाले। आणि आता बघा इथं जे इटा काढायचे आहे किंवा जो गॅप तयार करायचा आहे हे पण पैसे कमी झाले आणि हे काम आता आपण घरची घरी करतोय। आत्ताशी 3-4 फूट भिंत फोडून झाली, अजून जवळजवळ 10-15 फूट भिंत फोडायची, म्हणजे तिथल्या विटा काढायच्या आहे। तर मित्रांनो बघा आपला दरवेळेस नवीन व्हिडिओ असतो, नवीन कामं असतं। तर आता इथल्या विटा काढून इथं जे सिमेंटचे पत्रे बसवायचे किंवा इथल्या पर्लिंगा वगैरे काढायचे आहे तो पण आपण व्हिडिओ बनवणार आहे, म्हणजे आपल्याला घराचं पायापासून तर पूर्ण पत्रे आणि प्लास्टरवरपर्यंत सगळी माहिती आपल्याला आपल्या या चॅनलवरती मिळणार आहे। आणि कमी खर्चात कसं घर तयार होते, कसं दिसतंय हे पण आपल्याला पाहायला भेटणार आहे। त्यामुळं मी दरवेळेस तुम्हाला जे सांगतो की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे आपल्याला सगळी माहिती पूर्ण मिळत जाईल।